नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। बजट 2025-26 महाराष्ट्र विधानसभा में आर्थिक भूचाल, कौन हुआ मालामाल, किसकी जेब हुई खाली। महाराष्ट्र विधानसभा में 2025-26 का बजट पेश होते ही राजनीतिक गलियारों में हलचल मच गई है। सरकार ने जहां कुछ तबकों की बड़ी राहत दी है, वहीं कई वर्गों को मायूसी हाथ लगी है। नए बजट में बुनियादी ढांचे के विकास, कृषि, स्वास्थ्य और शिक्षा के लिए बड़े ऐलान किए गए हैं, लेकिन आम जनता पर करों का बोझ बढ़ने की भी आशंका जताई जा रही है। विपक्ष ने बजट को जन विरोधी करार देते हुए सरकार पर तीखा हमला बोला है। वित्त मंत्री के भाषण के दौरान सदन में जमकर हंगामा हुआ। विपक्षी दलों ने नारेबाजी करते हुए सरकार की नीतियों पर सवाल खड़े किए। किसानों के लिए कर्ज माफी के नए प्रावधान, उद्योगों को दी गई रियायतें और रोजगार सृजन की घोषणाओं के बीच जनता की नजरी अब महंगाई और टैक्स दरों पर टिकी हुई है। सरकार ने बजट को विकासोन्मुखी बताया है, लेकिन जनता के मन में सवाल है, क्या ये बजट उनके सपनों को साकार करेगा या सिर्फ आंकड़ों की बाजीगरी साबित होगी। संभाजी महाराज स्वराज्य जननी महासाहेब, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या हुतात्म्याचे हे 350वे वर्ष आहे। त्यांनाही मी अभिवादन करतो। अनेक दृष्टीने विशेष आहे। स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे। पुण्यश्री अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे। देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। अशा या विशेष वर्षात आज अंमल की एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा 11वा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते, हे मी माझं भाग्य समजतो। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला आहे। राज्यातील तमाम जनतेचे मी त्यासाठी आभार मानतो। मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या कडून निश्चितपणे होईल याची ग्वाही मी देतो। 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरामध्ये मोठी सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे। केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राज्याच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार आहे। राज्यातील विविध सुविधा प्रकल्प, रेल्वे आणि कल्याणकारी योजनांच्यासाठी केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतुदी करता मी राज्याच्या जनतेच्या वतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो। यापुढील कालावधीतही असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो। लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी 12 प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो। अनुमतीने सन 2025-26 या अनिवार्यपणे एक रकमी वाहनाच्या किमतीच्या 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्तावित आहे। प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 180 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। राज्यात 7500 किलो वजनाच्या माल वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर, ज्याला आपण LGV म्हणतो, अनिवार्य एक रकमी वाहनांच्या किमतीत 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित करीत आहे। प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे 25-26 मध्ये राज्याला सुमारे 625 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तावेजांचा वापर केल्यास पूरक दस्तावेजांना 100 ऐवजी 500 रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1) नुसार
एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क ₹100 ऐवजी 1000 इतके करण्याचे तसेच निष्पादित दस्त निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी ध्येय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्काचा भरणा करणे व प्रमाणपत्र देणे हे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 10(3) व 4 मध्ये ई मुद्रांक प्रमाणपत्राची नवी तरतूद लागू करण्याचे प्रस्तावित आहे. वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे. विकास संकल्प विकासाचा ध्यास, मनी धरू आस विकासाची, विकास चक्राला देऊन या गती, साधूया प्रगती वेगातची, मिळून या सारे राज्य विकसित, राष्ट्र विकसित करू चला, राष्ट्र विकसित करू चला, राज्य विकसित करू चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2024 सन 2025-2026 या अर्थसंकल्प सभागृहास सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेल्या सूटकेसेस सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भवनाकरिता आरक्षित असलेल्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे. सन्मान्य सदस्यांनी वितरण केंद्रावरील सदर प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेले सूटकेसेस प्राप्त करून घ्याव्यात. तसेच सदर अर्थसंकल्पीय प्रकाशनचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.